जन्मांदिस्येतून वया दित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्फुराट् तेणे ब्रह्महृदाचारिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिं मृदां यथा विनिमय यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निर्स्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। आपण बघत होतो की भक्तीचा जो रस आहे, अध्यात्माचा जो रस आहे, तो मोठ्यात मोठा रस प्राप्त झाल्यानंतर या भौतिक जगामधल्या किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोटे छोटे जे रस आहे त्या रसांविषयी आकर्षण वाटत नाही। भगवंताचं सानिध्य, भगवंताचा संग आणि या भगवंताच्या संगामध्ये राहिल्यानंतर भक्तीमुळे भगवंताचा संग प्राप्त होतो आणि त्या भगवंताच्या संगातला जो आनंद आहे, तो जो भक्तीचा रस आहे, तो प्राप्त झाल्यानंतर बाकीच्या या गोष्टी त्या क्षुद्र वाटायला लागतात, त्याच्याविषयी कुठल्या पद्धतीचं आकर्षण वाटत नाही। अन्यथा हे विषय इंद्रियांना मोहून टाकतात, इंद्रियांना स्वतःकडे आकर्षित करून घेतात। पण जो भक्त असतो, जो स्थितप्रज्ञ असतो, तो मात्र या विषयांपासून इंद्रियांना बळेच नाही तर सहजपणे रोखू शकतो, त्यांना नियंत्रित करू शकतो, कारण त्याच्याकडे या विषयांपेक्षाही जास्त मोठा आनंद ज्या भक्तीमधून, ज्या अध्यात्मामधून प्राप्त होतो, तो अध्यात्म किंवा ती भक्तीचा रस त्याच्याकडे असतो। तेव्हा हा इंद्रियांना त्याच्यापासून रोखतो। मग मन कृष्ण निवेशयेत, मनाला तो कृष्ण भावनेमध्ये तो मनाला त्या ठिकाणी ठेवलेलं असतं, ज्याने कृष्णाच्या ठिकाणी, भगवंताच्या चरणारविंदावर भगवंताशी त्याचा संबंध जोडला गेलेला असतो। आणि म्हणून हा रस मिळाल्यानंतर, एवढा उच्च रस प्राप्त झाल्यानंतर या छोट्या छोट्या रसाची त्याला कुठल्याही पद्धतीचं काही देणं घेणं नाही। हा सगळ्यात मोठा रस आहे। मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या उपचारांच्या गोष्टी आहेत, किंवा यम असेल, नियम असेल, योग असेल, ध्यानधारणा असेल, मेडिटेशन, आणखी काय 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 या साध्या साध्या गोष्टी, हे बालवाडीच्या वर्गातल्या गोष्टी आहेत। आणि अर्थात या गोष्टीमुळे एक इगो पण येऊ शकतो, अहंकारही येतो या गोष्टीमुळे। आला होता आपल्याला उदाहरण माहिती आहे चांगदेवांचं। चांगदेव एवढे 400 वर्ष वय असलेले चांगदेव योगी, एवढी मोठी त्यांची साधना, आणि एवढी साधना झाल्यानंतर माणसाने कसं व्हायला पाहिजे, भगवंताचं प्रेम त्याला प्राप्त झालं पाहिजे, तो शांत झाला पाहिजे, पण नाही, अहंकार आला। आणि अहंकार आल्यानंतर मी म्हणजे कोणीतरी वेगळाच आहे असं काहीतरी वाटायला लागलं। शेवटी मुक्ताबाईने आमच्या दाखवून दिलं, आणि मुक्ताबाईंनी कान पिळून सांगितलं, बाबा चांगदेवा, तू आहेस कुठं? तुला माहिती आहे या भक्तीच्या रसामधला, या अध्यात्माच्या रसामधला आनंद काय आहे ते माहिती आहे? आमच्या मुक्ताबाई जे आहे ना, त्या खरंच खूप मोठ्या मोठ्या लोकांना या मुक्ताबाईंनी जागेवर आणलं आहे। आमच्या माऊलीला सुद्धा मुक्ताबाईंनी समजून सांगितलं, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा। ताटीच्या अभंगांमध्ये मुक्ताबाईंनी माऊलीला सुद्धा समजून सांगितलं, बाबा तू जर योगी आहेस ना, मग हे नाटकं चालणार नाही। राग आला, लोभ आला, क्रोध आला, तुला कुठल्या गोष्टीचा मोह वाटतोय, नाही चलेंगा भाई। मुक्ताबाईंनी जागेवर आणलंय माऊलीला सुद्धा। तेव्हा चांगदेवांना सुद्धा असा अहंकार झालाच होता ना। या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, योग सुद्धा हे सामान्य गोष्ट आहे। भक्तीचा आनंद, भक्तीचा रस जो आहे, त्यातला आनंद एक वेगळाच आनंद आहे। आणि त्या आनंदामध्ये ज्यावेळेस हा स्थितप्रज्ञ तिथे स्थित झालेला असतो, भगवंताशी जोडला गेलेला असतो, त्याच्याशी कनेक्ट झालेला असतो, त्याच्या जवळ याचं मन गेलेलं असतं। बऱ्याचदा मी बोलता बोलतो, भगवंताला दुसरं काही देऊ नका हो, त्याला काय देता तुम्ही? तुम्ही देण्या इतके किती मोठे आहात तुम्ही, काय आहे तुमच्याकडे? अरे काही काही ठिकाणी तर किंमत करतात लोक, खिशातले 8 आणे 4 आणे काढून भगवंताच्या पुढे फेकतात। तुम्ही तो तुमच्या दरबारातला कुत्रा वाटला? भगवंत किंवा देव जो आहे त्याच्याशी जोडलं जाणं आणि त्याच्या भक्तीमधला, त्याच्याशी जोडलं जाण्याचा जो आनंद आहे, तो जो रस आहे, तो रस या बाकी सगळ्या रसांच्या पेक्षा वेगळा रस आहे। उदाहरण आहे,
जे यमुनाचार्य जे आहे रामानुजाचार्यांचे गुरु आहे त्यांच्याविषयी सगळे रस त्यांनी चाखले आणि सगळे रस चाखल्यानंतर शेवटी आले भक्तिरसात. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एकदा आपल्याला हे माहिती असेल रंगनाथ स्वामी जे श्रीरंगमला जे रंगनाथाचं आहे मंदिर, आपण तीर्थयात्रेला जातो त्यावेळी त्याची कथा अशी आहे की रंगनाथ म्हणजे आमच्या प्रभू रामचंद्रजींचे कुलदैवत. रंगनाथाची सेवा करायची प्रभू रामचंद्रजी. आणि रंगनाथाची सेवा करत असताना एक दिवस विभीषणाने सांगितलं की प्रभू आप हमारे लंका में चले आइए. प्रभूने सांगितलं नाही भाई हम नहीं आ सकते, ये लंका का राज तुम्हें संभालना है. लंकेमध्ये धर्म स्थापित करण्याची जबाबदारी विभीषणा तुझी आहे, तुझा. विभीषणाने हात जोडून विनम्रतापूर्वक सांगितलं भगवंता हे माझ्याकडून शक्य नाही, एवढी मोठी माझी शक्ती नाही, मला काहीतरी आधार म्हणून पाहिजे. आधार म्हणून पाहिजे ठीक आहे. भगवंताने आता उदार तो जगदानी कसं आहे माहिती, उदार तो जगदानी पांडुरंग अभिमानी तुळशी दळ पाणी भावाचा भुकेला. उदार तो जगदानी, उदार आहे तो. अर्जुनाचे रथवारू सवी वागवी सर्वेश्वरू ऐसे भक्तीचे लहाळे दास्य करी दासांचे. तेव्हा भगवंत उदार आहे. आणि म्हणून भगवंतानं रंगनाथाची मूर्तीच रंगनाथच देऊन टाकली आणि सांगितलं ठीक आहे ये लेके जाओ आप. आणि विभीषण आपले दक्षिण दिशेला निघाले आपल्या लंकेकडे रंगनाथाला घेऊन जाण्यासाठी. तेव्हा ते निघालेले असताना पुष्पक विमानामधून चालले आणि चालत असताना अचानक शरीर धर्म, त्यावेळी त्यांना शरीर धर्मासाठी म्हणून थांबावं लागणार होतं. आणि ते नेमके श्रीरंगम जे आहे त्या ठिकाणी त्या नद्यांच्या बरोबर संगमावर तिथे ते उतरावं लागलं, थांबावं लागलं. आणि ते थांबल्यानंतर ब्राह्मणांनी पाहिलं या तो रंगनाथ आहे, स्वयं भगवान आए है. जो भगवान के भी भगवान है वो स्वयं यहाँ पर उपस्थित हो गए, तो अब हम जाने नहीं देंगे, यांना जाऊ देणार नाही, यांना इथेच ठेवायचं. आणि मग ब्राह्मणांनी विभीषणाला सांगितलं नाही हम इनको जाने नहीं देंगे. आणि खरोखर भगवान रंगनाथ स्वामींचं जे तोंड आहे ना, त्यांचं जे मुख आहे ते बरोबर दक्षिण दिशेला पाहत आहे. मग शेवटी विभीषण गेले आणि भगवंताला सांगितलं, रंगनाथ स्वामींना सांगितलं हात जोडून, प्रभू चलिए आप को लेकर जा रहा हूँ मैं लंका की ओर. त्याने सांगितलं नाही अब नाही आऊंगा. जरी तुला रामाने तुझ्या ताब्यात जरी मला दिलेलं असलं तरीसुद्धा मी तुला आता येऊ शकत नाही. इथे एवढा भक्तीचा सोहळा आहे, इथे सगळेजण आहेत माझे, तेव्हा इथे मी थांबणार, आता मी तुझ्याबरोबर काही येऊ शकत नाही. आणि शेवटी विभीषणाला खाली हात जावं लागलं. अशी ते रंगनाथांची कथा पण एक सांगितली जाते. आणि आजही श्रीरंगमला जर तीर्थयात्रेसाठी तुम्ही गेले तर तुम्हाला दिसेल की दक्षिण दिशेला दक्षिणमुखी तो श्री रंगनाथ स्वामी जे आहे ते दक्षिण दिशेला त्यांचं मुख आहे. मग आमचे रामानुजाचार्य त्यांचे गुरु यमुनाचार्य हे तिथेच एका आश्रमामध्ये शिकत होते. आश्रमामध्ये त्यांचे जे गुरु आहे त्या गुरूंचा त्या काळामध्ये जे चोल राजा होता त्या चोल राजाच्या त्या काळात परंपरा होती की वादविवाद व्हायचे, खंडन मंडन. विद्वान जे आहे ते स्वतःच्या विद्वत्तेचं प्रदर्शन करायचे. आणि यमुनाचार्यांचे जे गुरु आहे त्या गुरूंचा पराभव चोल राजाच्या दरबारातल्या एका पंडिताने करून टाकला. तो पराभव केल्यामुळे हे गुरुजी पण शेवटी सात्विक होते आणि यांचे शिष्य हे यमुनाचार्य. आणि म्हणून गुरुजीचा पराभव झालेला आहे म्हणून चोल राजाच्या दरबारातले जे ब्राह्मण आहेत ते चिडवायचे, यायचे. एकदा या यमुनाचार्यांचे गुरुजी ज्यांचा पराभव झाला होता ते कुठेतरी बाहेर गेलेले असताना चोल राजाच्या दरबारातले ब्राह्मण काही आले आणि आल्यानंतर चोचा मारायला लागले. कावळे असतातच. आणि त्यांनी चिडवायला सुरुवात केली. लहान लहान पोरं होते यमुनाचार्य वगैरे सगळे. आणि चिडवायला सुरुवात केल्यानंतर त्यात ज्यांनी मुख्य जे पंडित होते तेही आले. त्यांनी सांगितलं कुठे गेला तुझा गुरु? बाहेर गेले त्याचा पराभव केला आहे आम्ही, काय हारला आहे, आता तोंड दाखवायला त्याला जागाच राहिली नाही. असं काय 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 बोलायला लागल्यानंतर यमुनाचार्यांना शेवटी गुरुची निंदा ऐकू नये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि म्हणून यमुनाचार्यांनी सांगितलं माझ्या गुरुची निंदा मी सहन करणार नाही. आणि तुम्ही एवढे विद्वान जर स्वतःला समजत असाल
तर माझ्याशी डिबेट करा, माझ्याशी वादविवाद करा, मी तुम्हाला 2 मिनिटात पराभूत करून टाकतो. हा एवढा 12-13 वर्षाचा पोरगा यमुनाचार्य, आणि ही एवढे मोठे विद्वान ब्राह्मण ज्यांनी यमुनाचार्यांच्या गुरूंचा पराभव केला आहे. तेव्हा उपस्थित बरेच लोक होते, ब्राह्मण होते, आणि हा संवाद लहान मुलाचा आणि एवढ्या मोठ्या पंडिताचा चाललेला सगळ्या लोकांनी बघितला. आता ब्राह्मण मनामधून इच्छा होतीच ब्राह्मणांची, हा जो पंडित आहे तो अहंकारी झालाय, स्वतःच्या ज्ञानाचा गर्वही गेला. हा लहान मुलाकडून हारलाच पाहिजे, पराभूतच झाला पाहिजे. लहान मुलाकडून पराभूत जर झाला तर सगळ्या गावभर तिची छीथू होऊन जाईल. आणि जर जिंकला तरी काय, त्याला एवढी थोडी प्रसिद्धी मिळणार आहे. लहान मुलाशी वादविवाद केला त्यांनी, जाऊ द्या, होऊनच जाऊ द्या हा वादविवाद, हे डिबेट झालंच पाहिजे. त्या काळात कसं आहे की चॅलेंज हे स्वीकारलं जायचं, स्वीकारावं लागायचं. या लहान मुलांनी चॅलेंज केला एवढ्या मोठ्या पंडिताला, यमुनाचार्यांनी. छोटे होते यमुनाचार्य, 12-13 वर्षाचे, आणि चॅलेंज करून टाकलं, मी पराभूत करतो तुम्हाला 2 मिनिटात फक्त. मी सांगितलं 2 मिनिटात? तुला माहिती आहे कुणाशी तू बोलतोय, तू चर्चा कुणाशी करतोय तुला माहिती आहे? हो माहिती आहे मला. कोण आहात तुम्ही? अति अहंकार झालाय तुम्हाला, तुमच्याशी चर्चा करायला मी तयार आहे, बोला कधी यायचं. याने सांगितलं चालेल, उद्या ये, दरबारामध्ये सगळ्यांच्या देखत आपण बसू, आणि बसल्यानंतर आपले वादविवाद सुरू होऊन जातील. याने सांगितलं येईल, असा नाही येणार, तुमच्याशी चर्चा करायची, तुमच्या लेव्हलने आलो पाहिजे. मग तुमच्या लेव्हलने यायचं म्हटल्यानंतर मला हत्ती पाठवा तरच येईल. आता याने सांगितलं ठीक आहे बाबा, तुला हत्ती पाठवतो. हे यमुनाचार्यांचे लहान लहान सगळे छोटे छोटे दोस्त, यांना हत्तीवर बसायची गंमत मिळाली, आणि मस्तपैकी हत्तीवर बसून हे दरबारात चोल राजाच्या गेले. सगळी भर सभा आहे, पंडित बसले, लहान पोर मस्तपैकी, कोणी शेले उडवत आहे, कोणी काय, कोणी नाचताय, कोणी मस्त दरबाराची मजा पाहते. राजाच्या दरबारात पहिल्यांदा जायला मिळालं, पहिल्यांदा दरबार पाहत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या दरबारामध्ये आले बाकी सगळे पंडित, मात्र एकदम गंभीर, सिरियस. जो मुख्य पंडित आहे, ज्यांनी वादविवादामध्ये यमुनाचार्यांच्या एक गुरुला हरवलं होतं, तो मात्र एकदम गंभीर मुद्रेमध्ये, हां चला चर्चेला सुरुवात करा. 3 प्रश्न मी विचारील, त्या 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही दिले तर ठीक, नाही दिले तर तुम्ही हारले, आणि तुम्ही जर हारले तर माझं दास्यत्व तुम्हाला पत्करावं लागेल. मग नंतर तुम्ही 3 प्रश्न, असं त्यांच्या नियमानुसार झालं. मग ह्या मुख्य पंडितांनी 3 प्रश्न विचारले, 3 प्रश्नांची अति यथायोग्य उत्तरं यमुनाचार्यांनी देऊन टाकले त्या वयात. आणि आता यमुनाचार्यांची पाळी आहे. यमुनाचार्यांना सांगितलं आता तुम्ही प्रश्न विचारा. या छोट्याशा बालकांनी 12-13 वर्षाच्या सांगितलं ठीक आहे, आता मी प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला आली नाही, मान्य करून टाका पराभव. मी जे बोलतोय ते सिद्ध करून दाखवा, सिद्ध करा. तुम्ही नाही केलं तर मी सिद्ध करतो. मी सांगितलं हां विचार तुझे प्रश्न. 3च प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, तुमची आई वांज आहे, द्या उत्तर, कशी. दुसरा प्रश्न, तुम्ही ज्या राजाच्या दरबारामध्ये पंडित आहात तो राजा पापी आहे, कसा, द्या उत्तर. आणि तिसरा प्रश्न, तुमच्या राजाची जी राणी आहे ती राणी चरित्रहीन आहे, कशी, द्या उत्तर. पंडित आवाज झाला, डोळे वटारले, तिने पाहायला लागला, सगळे डोके खाजवायला लागले. बाकीचे पंडित पुराण पोथ्या काय उचकायला लागले, काय कुठं सापडलं हे काय विचारतोय हा बाळ एवढा एवढा छोटा. आणि अशा अवस्थेमध्ये त्याची भंबेरी उडाली, तारंबळ झाली, काय करावं काही समजत नव्हतं. शेवटी या मोठ्या पंडितांनी पराभव मान्य केला, हात जोडले आणि सांगितलं शरणागती, सरेंडर, आम्हाला तुमच्या या उत्तर काही येत नाही, तुम्ही आम्हाला उत्तर देऊन टाका. आणि मग त्यावेळी यमुनाचार्यांनी उत्तर देऊन टाकलं. 12 वर्षाच्या यमुनाचार्यांनी उत्तर देऊन टाकलं, बाबा तुझी आई वांज आहे. या प्रश्नाचं उत्तर मनुस्मृतीनुसार मनू असं म्हणतो की जिला एकच मुलगा आहे तिला वांज मानलं जातं तत्वतः, किंवा तिला वांज मानलं जातं शास्त्रीय दृष्ट्या, आणि म्हणून तुझी आई वांज आहे हे सिद्ध झालं. दुसरी गोष्ट, तुमचा राजा पापी आहे. तुमचा राजा जरी किती उत्तम असला, किती शास्त्रोक्त वागणारा, धर्माचं आचरण करणारा सगळं असलं, पण प्रजेच्या पापाचा 1/4 वाटा, प्रजा जी पाप करते, प्रजेमधले जे लोक, तो राजाच्या डोक्यावर जाऊन बसतो, म्हणून तो पापी आहे. गोष्ट खरी आहे, राजाने पण मान्य केलं, हां बरोबर आहे.
आणि तुझी राणी जी आहे ती चरित्रहीन आहे. याचं कारण राजा जो आहे त्या राजामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. ज्या अर्थी राणी राजाचा भोग घेते त्या अर्थी 33 कोटी देवतांचा भोग घेते आणि म्हणून ती चरित्रहीन आहे. हे सगळं ऐकल्यानंतर या पंडिताचे डोळे पांढरे झाले. ठरलं होतं अर्ध राज्य देऊन टाकेल. राजाने सांगितलं होतं जो जिंकेल त्याला अर्ध राज्य. आता राजाने अर्ध राज्य दिलं. अर्ध राज्य दिल्यानंतर यमुनाचार्य एवढ्या छोट्या वयामध्ये एवढी मोठी संपत्ती एवढं राज्य प्राप्त झाल्यानंतर सगळं विसरले. त्या भोगामध्ये रममाण झाले, मग्न झाले. आणि मग्न झाल्यानंतर या रसाचा देखील आस्वाद त्यांनी घेतला. भौतिक जगताचं जे हा जो भौतिक रस आहे या रसाचा सुद्धा त्यांनी आस्वाद घेतला. त्या सुखामध्ये निमग्न होऊन गेले. आणि मग इनके दादाजी वो सोचने लगे मेरा नाती तो बिगड़ गया है, याला परत एकदा वापस आणावं लागेल. आणि मग नातवाला परत आणण्यासाठी त्यांनी एका पंडिताला अपॉइंट केलं आणि सांगितलं जा माझ्या नातवाला काहीतरी सांगून इथपर्यंत घेऊन या. सांगा तुझ्या दादाजीने तुझ्यासाठी खूप मोठी मौल्यवान वस्तू ठेवलेली आहे. तसंच सांगण्यासाठी एक पंडित गेला आश्रमामधून आणि या यमुनाचार्यांना सांगितलं तुमच्यासाठी तुमच्या दादाजीने एक खूप मोठी मौल्यवान गोष्ट ठेवलेली आहे, तुम्ही चला. आता हा राजा झालेला होता, भौतिक सुखामध्ये अगदी रममाण झालेलं होतं. याला वाटलं मौल्यवान वस्तू म्हटल्यानंतर निघाला. आणि निघाल्यानंतर या यमुनाचार्यांच्या दादाजींनी याच्यासाठी दुसरं काही ठेवलं नव्हतं. रघुनाथ जो आहे म्हणजे रंगनाथ स्वामी जे आहे त्या रंगनाथ स्वामींची जी मूर्ती आहे ती ठेवलेली होती. येता येता रस्त्याने पंडिताला सांगितलं की याच्या कानावर गीतेचे श्लोक पडले पाहिजे. म्हणून हा पंडित मोठ्या मोठ्या आवाजामध्ये गीतेचं गायन चाललेलं होतं. भक्तियोग अध्याय ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी आपोआप ते ऐकता ऐकता यांच्या डोळ्यामध्ये यमुनाचार्यांच्या पाणी तरळलं आणि विचार केला मी कुठे होतो आणि काय झालो, कोणत्या रसाला स्वतःचं जीवन समर्पित करतो आहे. भक्तिरस सोडून दिला एवढा मोठा आणि या छोट्या रसामध्ये मी लिप्त होऊन गेलो, आसक्त झालो. बस झूट. आता राज्य नको, राज्य संस्था नको, आता कुठल्याही पद्धतीचं भौतिक सुख मला नको आहे. आता फक्त भक्तीचा आनंद मला मिळवायचा आहे. आणि पुन्हा एकदा जे यमुनाचार्य आहे ते भक्तिरसामध्ये स्वतःला त्याने भक्तीमध्ये भगवंताच्या समर्पित करून टाकलं. भगवंताशी ते पुन्हा एकदा जोडले गेले. या रसामध्ये काय की तुमच्यावर जर एक सूक्ष्म अर्थात योगी जो असतो किंवा अशा स्थितप्रज्ञाला सुद्धा मेहनत करावीच लागते. कारण ज्या जुन्या वासना आहेत, जुन्या इच्छा आहेत, दबलेल्या इच्छा आहेत, बरोबर आहे, त्या इच्छा आणि आत्ता सध्या त्याची जी चाललेली प्रगती आहे ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह त्याचा जो आयडियालिझम आहे या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष उभा राहतो. या संघर्षामध्ये त्याला जिंकायचं असतं आणि या संघर्षामध्ये जिंकण्यासाठी त्याला कामाला जर काही येत असेल, त्याला जर मदत जर कशाची होत असेल तर ती आहे भगवंतावरच्या अतूट विश्वासाची, भक्तीची. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचेनी किंवा विषयांकडे इंद्रियांची धाव ही विषयांकडे इंद्रिय धाव घेतच असतात. पण त्यांना आकळण्यासाठी भक्तीचा हा रस आहे. या रसामधला आनंद फक्त कळला पाहिजे. तो एकदा कळला ना बस. आमच्या तीर्थयात्रेमध्ये आमच्या टूरमध्ये एक काका यायचे, त्यांचं नाव आहे माळी काका. या माळी काकांचं उदाहरण खरं डोळ्यासमोरचं आहे, अगदी जिवंत उदाहरण. त्या माळी काकांनी एकदा सगळ्यांना रडता रडता सांगितलं होतं. ते पूर्वी खूप दारू प्यायचे. सकाळी 6 वाजेपासून ते ड्रिंक्स करायचे आणि त्यांचं तेच फक्त टार्गेट असायचं. नोकरीला होते चांगल्या ठिकाणी. त्याच्या डोक्यात फक्त एकच, आता आपल्याला प्यायची आहे आणि आता कशी जायची, कसं घ्यायची, कुठून आणायची, काय, तेवढंच त्यांच्या डोक्यामध्ये. प्यायची आणि जे भक्षण करायचं. तेव्हा यांनी एक दिवस पगार झाला यांचा आणि पगार झाल्यानंतर दर महिन्याला ज्यावेळेस पगार व्हायचा त्यावेळेस त्यांची ठरलेली असायची पार्टी. तर त्या दिवशीसुद्धा पगार झाला आणि यांनी डोक्यामध्ये प्लॅनिंग केलं, आता आज पगार झालेला आहे, आज आपल्याला काय करायचं आहे. मित्रांना फोन वगैरे करून टाकले, तुम्ही घरी या टायमिंगला, मी येताना घेऊन येतो बरोबर काळ्या पिशवीमध्ये.
सगळे प्लॅनिंग त्यांचे बरोबर झाले आणि ते बरोबर झाल्यानंतर बाटल्या बिटल्या काय असेल सगळं घेऊन ते गेले. आणि घरी गेल्यानंतर त्यांची बायको थोडी विरोध करायला लागल्यानंतर बायकोला मारलं यांनी, खूप हुसकून दिलं. 2 लहान लहान मुलं त्यांनाही हुसकून दिलं. ते बिचारे घराच्या बाहेर रडत बसलेले आणि घरामध्ये हे माळी काका आणि त्याचे मित्र पार्टी करण्याची तयारी चालली. बाहेरच्या रूममध्ये हॉलमध्ये त्यांचे मित्र दारूच्या बाटल्या फोडत आहे आणि मध्ये रट 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 ते शिजवत आहे माळी काका. ते शिजत असताना त्या शिजणाऱ्या खळखळ उकळणाऱ्या त्या पातेल्याकडे, त्या अभक्षाच्या पातेल्याकडे ते बघत होते. ते बघता 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 अचानक एक क्षण लागतो फक्त इंद्रियांना, ज्या गोष्टी आहे ना ती खेचून घेतात, सुप्त ज्या पाठीमागच्या ज्या वासना आहे, इच्छा आहे, त्यांनी काहीतरी पूर्वजन्मात केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना काय वाटलं काय माहिती, नाही मी कशात रमतोय, हे काय हे. आणि म्हणून त्यांनी काय करावं, माळी काकांनी अचानक तिडीक उठल्यासारखं एवढी तयारी त्या माणसाने केली. अचानक ते पातेलं उचललं आणि गटारीमध्ये ओतून दिलं. ते नुसतं ओतून नाही दिलं, मित्रांना सांगितलं त्या बाटल्या घेतल्या, धडाधड फोडून टाकल्या. बायकोला प्रेमाने आणलं घरामध्ये, सगळ्या मित्रांना हुसकून दिलं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. या गोष्टीला झाले जवळजवळ 15 वर्ष. या 15 वर्षात तो माणूस त्या गोष्टीकडे परत ढुंकून त्यानं पाहिलं आहे. त्यांना आजही जर विचारलं तर त्यांनी सांगितलं, ते सांगतात भागवत कथेमध्ये किंवा गोपाळकृष्णाच्या चरित्राच्या श्रवणामध्ये जो आनंद आहे किंवा भक्तिरसामध्ये जो आनंद आहे, त्या आनंदापेक्षा हा आनंद मोठा नाही. स्थितप्रज्ञाकडे जो रस आहे तो हा रस आहे. आणि तो हा रस असल्यामुळे या छोट्या छोट्या रसांकडे तो वळूनही बघत नाही. आज या ठिकाणी थांबूया. उद्या परत भेटायचं आहे आपल्याला. पण माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी. धन्यवाद.